झी 24 तास एक पाऊल पुढे। ही बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमधल्या हिंगमिरे कुटुंबियांची व्यथा झी मीडियाने मांडली आणि त्यानंतर लगेचच पोलिसांच्या कारवाईचं सत्र सुरू झालंय। या प्रकरणी जात पंचायतीच्या 6 पंचांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे। तसंच नाशिकमध्ये घडलेली हॉरर किलिंगची घटना जात पंचायतीच्या दबावामुळे घडल्याचा आरोप हिंगमिरे कुटुंबियांनी केला होता। त्यामुळे तर हरियाणामध्ये खाप पंचायतीच्या माध्यमातून सर्रास चालणारं हॉरर किलिंग आता महाराष्ट्रात सुद्धा सुरू झालंय की काय अशी भीती व्यक्त होतीये। पुरोगामी महाराष्ट्रावर जात पंचायतीचं भूत। नाशिकमधील धक्कादायक घटना। महाराष्ट्रातही सुरू होणार हॉरर किलिंगचं सत्र। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचं पुरोगामी राज्य म्हणजे महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची देशभर ओळख। पण नाशिकमधली धक्कादायक घटना पाहिली की हे पुरोगामी राज्य की मध्ययुगीन असा प्रश्न कुणालाही पडू शकतो। मुलींना आंतरजातीय विवाह केल्यामुळे नाशिकमधल्या हिंगमिरे कुटुंबाला वर्षभरापासून जातीबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार काल झी मीडियानं समोर आणला होता। झी मीडियानं याचा पर्दाफाश करताच पोलीस खडबडून जागे झाले। जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेणाऱ्या जात पंचायतीमधल्या 6 जणांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे। कलम जे लावलेले आहेत आम्ही 115 आणि त्याचबरोबर 384, 385, 342 अशा स्वरूपाची कलम लावून गुन्हा दाखल करून जात पंचायतचे अध्यक्ष आणि त्याचे जे सदस्य आहेत 5 असे एकूण 6 पंचांना आम्ही अरेस्ट केलेली आहे। नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापूर्वी घडलेली हॉरर किलिंगची घटनाही जात पंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक माहितीही आता समोर येतेय। समाजातील या जाचाला कंटाळून कुंभारकरांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर येत आहे। जोशी भटके समाजातल्या जातीबाहेर टाकण्यात आलेल्या हिंगमिरे कुटुंबियांनीच हा गौप्यस्फोट केलाय। झी 24 तासचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की माझी जी व्यथा आहे, माझ्यावर होणारा अन्याय आहे, त्यांनी सगळ्या मीडियासमोर, जगासमोर, सगळ्यासमोर आणला। त्याबद्दल माझे धन्यवाद। आणि खरोखर मला जो मानसिक त्रास झाला, जातीभेद बाहेर काढणं, समाजाकडून पंचाकडून जो त्रास झाला, त्याबद्दल झी 24 तासनं अगदी योग्य प्रकारे त्याची मांडणी केली, सगळ्या जगासमोर समाजासमोर आणलं। आमच्यासाठी जे झी 24 तास आमच्यासाठी आलेत की आमच्या समस्या त्यांनी लवकर जाणून घेतल्यात। आमच्या ज्या प्रॉब्लेम्स होते त्यांना लोकांपर्यंत पोहोचवलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो। हरियाणातील खाप पंचायतीप्रमाणे महाराष्ट्रातही जात पंचायत सक्रिय होत असल्याचं नाशिकमधल्या या 2 घटनांनी सिद्ध झालंय। जात पंचायतीच्या या भूतावर वेळीच उपाय शोधला नाही तर महाराष्ट्रातही हॉरर किलिंगचं सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। तर सातत्याने पहिल्यापासून ही बातमी कव्हर करणारे आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या थेट नाशिकवरून आपल्या सोबत आहेत। योगेश, कालपासून या संपूर्ण प्रकरणावर आपण आवाज उठवत आहात, या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहात। हिंगमिरे कुटुंबियांशी आता तुम्ही केलेली बातचीत सुद्धा आपण महाराष्ट्राला दाखवलेली आहे। काय नेमका या जात पंचायतीकडून अन्याय होत होता? कशा प्रकारची त्यांची ही कार्यप्रणाली होती की जेणेकरून 21व्या शतकात सुद्धा जातीचं भूत असल्याचं समोर आलं? अमोल, जात पंचायत 25 तारखेला दर महिन्याच्या भरली जात होती। नाशिकमध्येच ही जात पंचायत भरायची आणि त्या ठिकाणी हे सगळे डिसिजन 6 जण ही सगळी घ्यायची। यामध्ये गुन्हा जात पंचायत म्हणेल तसा गुन्हा असं सगळा नियम या ठिकाणी होता आणि जात पंचायत जे आदेश देईल तेच सगळ्यांनी पाळले पाहिजे असाही या ठिकाणी हुकूम होता। यामध्ये जर आपण बघितलं तर एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर टाकणे, जातीबाहेर काढणे, बहिष्कार करणे। बहिष्कार केलेल्या माणसाला जर कोणीही मदत केली किंवा त्याला भेटलं, त्याच्या घरी कोणी गेलं तर त्यांना दंड ठोठावणे किंवा त्यांना सुद्धा जातीबाहेर काढणे। त्यानंतर जर एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला असेल तर बाकीच्या मुलींचा विवाह समाजात न होऊ देणे किंवा त्यांचा विवाह न होणार नाही याची काळजी घेणे। जर एखाद्या माणसाचा जर त्याने नियम मोडलेला असेल तर तो जर त्याचा अंत्यसंस्कार करायचे असतील त्यावर, तो जर वारला तर त्याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा एकही समाजातला माणूस त्या ठिकाणी जात नव्हता आणि पूर्ण घरावर बहिष्कार टाकला जायचा। त्याची बायको ही ते जे काही शव असेल त्याची विल्हेवाट कशी करायची, अंत्यसंस्कार कसे लावायचे, इथून सगळा प्रश्न असायचा।
नसायचा, इतक्या भयानक पद्धतीनं एक्सप्लॉयटेशन हे या ठिकाणी केलं जात होतं. आणि जात पंचायतीचा हा जो आदेश होता किंवा यांची जी दहशत होती ही केवळ फक्त हिंगमिरे कुटुंबियांपुरती होती असं नाही, तर राज्यामध्ये क्लास 1 ऑफिसर्स, अगदी राजकारणातले मोठे मोठे नेते आणि अनेक जण या समाजाशी संबंधित जे काही आहे अशा सर्वांवर यांची दहशत होती आणि हे नियम मानावे लागत होते. बिलकुल योगेश, या प्रकरणी ज्या 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा हॉरर किलिंगशी सुद्धा संबंध असल्याचं बोललं जात आहे. हे नेमकं काय प्रकरण होतं? नुकत्याच गेल्या आठवड्यामध्ये एका कुंभारकर नावाच्या व्यक्तीनं आपल्या मुलीचा गर्भवती मुलीची हत्या केली होती. कारण हे होतं, तिने आंतरजातीय विवाह केला होता आणि ती आता त्या आंतरजातीय विवाहाच्या प्रकारातून ती गर्भवती राहिली होती, म्हणून त्याला सातत्यानं टोमणे मारले जात होते. समाजात त्याला येऊ दिलं जात नव्हतं, कुठल्याही कार्यक्रमात त्याला येऊ दिलं जात नव्हतं आणि त्याला घराबाहेर काढावं. त्याने स्वतः आत्महत्या करावी, अन्यथा त्याच्या पुरीची हत्या करावी असं नेहमी त्याला बोललं जायचं. आणि त्यामुळे कंटाळून, अक्षरशः निराश होऊन या माणसाने दारू पिलेल्या अवस्थेमध्ये आपल्या मुलीची हत्या केली. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याने असं म्हटलं की ही समाजाला काळीमा आहे, समाजाचा आदेश आहे म्हणून मी हे सगळं करतोय, समाजाने मला इतका त्रास दिला याकरता, त्यामुळे मी हे सगळं करतोय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या जात पंचायतीच्या टॉर्चरमुळेच ही घटना घडली आहे असं हिंगमिरेंचं सुद्धा स्वतः मत आहे. आणि त्यामुळे एकूणच आता या प्रकरणाने पोलीस तपास करतात. बिलकुल, पोलीस तपासापर्यंत हे प्रकरण पोहोचवलेलं आहे. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. नाशिकमधली ही घटना आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढे काय कारवाई करतात, या जात पंचायतीचे जे 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या प्रमुखासह त्यांची नेमकी काय भूमिका याच्यामध्ये आहे असं समोर येतं, या सगळ्यांवर आम्ही लक्ष ठेवून असणारच आहोत आणि त्यावेळी त्याचे तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.